हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. तर प्रीती लाईफ. तर आता माझी सकाळ झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 5:15. तर मी 4:30लाच उठते, फ्रेश वगैरे होते आणि मग नंतर माझी सकाळ चालू होते. तर आत्ता फ्रेश झालेले आहे. अशी माझी सकाळ होते. तर तुम्हाला इथून पुढचं माझं कसं रुटीन आहे रोजचं हे तुम्हाला रोज दिसणार आहे. मी उठल्या उठल्या काय करते, उठल्या उठल्या थोडा स्टडी करते. उठल्या उठल्या स्टडी करते. तर मला आता कसला स्टडी तर तुम्हाला नक्कीच समजणार की कसला स्टडी. काल मेहंदी काढलेली एवढे दाखवते, एवढीच काढलेली, टिपके नसते. तर स्टडी करते. मग कशाचं करते तुम्हाला नक्की सांगणार मी. तर चला आता नेक्स्ट रुटीन काय आहे ते तुम्हाला दाखवते. इथून पुढं उठल्यावर थोडं. तर हॅलो फ्रेंड्स, तर चला आता मी करत आहे व्हिडिओला स्टार्टिंग. तर हे माझं सकाळचं रुटीन असतं. तर सकाळी उठल्यावर फ्रेश वगैरे झालं मी नंतर पहिल्यांदा वर्कआउट करते आणि वर्कआउट झाल्यावर मग माझं पुढचं रुटीन चालू होतं. तर मी वर्कआउट पूर्ण 20 मिनिट्स करत असते. तर मी तुम्हाला सांगण्याचा एवढाच प्रयत्न करेन की मी माझ्या स्ट्रगलविषयी तुम्हाला सांगत आहे आणि माझ्या स्ट्रगलमधून तुम्हाला नवीनच काहीतरी शिकायला भेटेल. कारण काय 3 महिन्याचा मी एवढा माझ्यामध्ये चेंज कसा झाला, तर हा माझ्यामध्ये मी स्वतःमध्ये असा चेंज करून घेतला. कारण काय वयाच्या मी 22-23 वर्ष मी स्वतःला कधीच टाईम दिला नाही आणि माझ्यामध्ये पण काहीतरी गट्स आहेत. मी पण काहीतरी करू शकते, मी पण काहीतरी लढू शकते हे मी कधी स्वतःमध्ये शोधलंच नाही. आणि जेव्हा माझ्यावरती वेळ आली तेव्हा मी स्वतःला हारून बसले होते की नाही मी काही करूच शकत नाही. पण तेवढ्यात परत मला एक एनर्जी भेटली की मी काहीतरी करू शकते. म्हणून मग मी स्वतःला टाईम द्यायला सुरुवात केली आणि स्वतःचा माइंडसेट एवढा छान केला की मी ती कोणतीही गोष्ट मला करायची तर मी ती गोष्ट कोणती पण अचीव करूच शकते. तर मी स्वतः पहिल्यांदी मेंटली पण स्ट्रॉंग झाली आणि फिजिकली पण मला स्ट्रॉंग व्हायचे. म्हणून मी स्वतःचा पहिल्यांदी उठल्या उठल्या माझं पहिल्यांदी रुटीन असतं की वर्कआउट. मी रोज 20 मिनिट्स वर्कआउट करते, म्हणजे करते. सगळ्या स्टेप मी फॉलो करते. आणि मी असं नाही आहे की मी यूट्यूबला पण फॉलो करते, कारण का यूट्यूबचे मी जे व्हिडिओ असतात त्याच्यानुसार मी वर्कआउट करते आणि रोजचा माझा वेगळा वर्कआउट असतो. रोज तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नवीनच काहीतरी दिसणार आहे. तर मी स्वतःला पहिल्यांदी हारून बसले होते की मी काही गोष्टी करूच शकत नाही आहे म्हणून. तर मी माझं स्ट्रगल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला नवीनच प्रेरणा भेटणार आहे. तर मी स्वतःशी माझे आयुष्यात असे काही क्षण आले की आहे ना, जेव्हा मला असं वाटलं की आता बास, आता ह्यापुढे मी शक्यच नाही आहे, मी लढूच शकत नाही आहे, तेव्हा मला परत एक मनात माझ्या गोष्ट आली. मी हार मानले तर इथंच माझा सगळा गेम संपणार आहे. कारण की ऑलरेडी माझं पास्ट तुम्हाला तर माहितीच आहे आणि पुढं पण मी असं हार मानले तर माझा गेम इथंच संपून जाणार आहे. म्हणून परत मला एक लढण्याची ताकद भेटली. माझ्या पप्पांचे मला काही शब्द आठवले आणि मग मला परत एक नवीनच लढण्याची ताकद भेटली आणि मी स्वतःला एवढं स्ट्रॉंग केलं ना, तर तुम्हाला पण समजेलच की तुम्ही मला विचारत आहेत की तुझ्यामध्ये एवढा चेंज कसं काय झाला. तर नक्कीच मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि कधी लोकांनी ना सपोर्ट केलंच नाही, कारण काही परत सारखं तेच बोलणं की नाही का ही व्यक्ती ही गोष्ट नाही करू शकत आहे, ते नाही करू शकत आहे. पण मग मी त्याच्या विरोधात गेले की मी बोललं की मी का नाही करू शकत. माझं मन खचून गेलं तरी पण मी चालन, पण मी माझं स्ट्रगल सोडणार नाही आहे म्हणून. पण मग मी माझ्या स्ट्रगलला सुरुवातच केली ना. आजपासून तर नवीनच आहे सुरुवात. व्हिडिओ जसे मी चालू केलेत आहेत तसे मी तुम्हाला नवीनच काही गोष्टी सांगणार आहे आणि तुमच्याकडून पण मला नवीनच काही गोष्टी भेटणार आहेत. तर मी माझं तेवढं झाल्यावर थोडासा रेस्ट करते आणि रेस्ट झालं मग नंतर माझं जे पुढचं रुटीन आहे ते मी करत असते. तर नंतर नाश्त्याची वगैरे तयारी पण मी करते. आणि एकटीचं माझं रुटीन कसं असते हे तुम्हाला रोज दिसणारच आहे. मी माझं कसं डेली रुटीन करत असते, माझा स्वयंपाक कसा असतो, कसं असतं, मी नाश्त्याचा ब्रेकफास्टची तयारी कशी करते, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमधून. आणि तुम्हाला नवीनच प्रेरणा भेटणार आहे खरंच. अडचणी आणि मी आज खरंच नवीन काय शिकले, तर मी नवीन शिकण्याची मला एक संधी भेटली आणि तुमच्याकडून मला भरपूर सारी संधी भेटत आहे. कारण की तुम्ही पण मला सांगत आहेत की तू असे व्हिडिओ काढ, तुझं डेली रुटीन दाखव, आणि मला ते दाखवण्यासाठी खूप भारी वाटते. आणि आपण स्वतःला काय म्हणतो, अडचणी अडथळा असते. तर अडचणी अडथळा नाही, उलट आपल्याला मजबूत बनवण्याचं एक पायरी आहे. पहिली पायरी म्हणजे आपली अडचण.
आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील नाही ठेवतील ह्याला आपल्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर सगळी गोष्ट जी नाही ती गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. कोणतीही गोष्ट शक्य करू शकता. कारण की हे माझा अनुभव आहे आणि मी माझा अनुभव तुमच्याबरोबरपर्यंत शेअर करते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर ती एक जादूची एक पायरीच आहे. ती अंधारातही तुम्हाला उजेड देते. पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणून मी आहे ना पॉझिटिव्ह थिंकिंग एवढी माझी पॉझिटिव्ह झालेली आहे ना की माझ्या कसल्याच कोणत्याच गोष्टीबाबत निगेटिव्ह हा मनात विचारच येत नाही आहे. म्हणून स्ट्रगलशिवाय ना यश नाही आणि यशाशिवाय ना अडचणी नाहीत आणि अडचणीशिवाय आपली ताकद वाढू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. स्ट्रगलशिवाय अडचण नाही आणि अडचणीशिवाय यश नाही. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला नक्कीच तुमचं यश भेटणार आहे आणि जे तुम्हाला तुमचं गोल पूर्ण करायचं आहे ते नक्कीच तुम्ही तुमचं गोल पूर्ण करू शकता. जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते नक्कीच तुम्ही अचीव करू शकता. की जसं आता मी भरपूर सारं मला असं वाटतं की कारण का माझं माइंडसेट एवढं छान झालेलं आहे ना की मी कोणताही माझ्या येतच नाही निगेटिव्ह की ती गोष्ट होऊच शकत नाही. म्हणून मी एवढं पॉझिटिव्हनी करते कोणतीही गोष्ट. एवढी मी पॉझिटिव्हनी करते की मी ती गोष्ट करणारच आणि मला करायचीच आहे. आणि मी का नाही करू शकत. माणूस हे कोणत्याच आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं. हे स्वतः बाहेर आल्यावरच. आईच्या पोटातून फक्त संस्कार, जे आई आपल्याला पोटात असताना संस्कार देते तेवढेच, दुसरं काही शिकवून आलेलं नसतं. जे आपल्याला आल्यावर बाहेर समाजात वावरताना जे आपल्याला काय गोष्टी भेटतात त्याच्यातूनच आपण एक पायरी पुढं शिकत जातो आणि आपला स्ट्रगल तिथून पुढं चालू होतो. तर खरंच मी स्वतःला खरंच ओळखलं नव्हतं आणि स्वतःला जेव्हा तुम्ही स्वतः ओळखता तेव्हाच तुम्ही काहीतरी गोष्ट करू शकता. नाही तर इतर तुम्हाला सांगतील आणि त्यानुसार तुम्ही करत असता ते पूर्ण चुकीचं आहे. कारण काय मग नंतर आपण मग त्यांच्या म्हणण्यानुसार नाचायला सुरुवात करतो. जर तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं तरच तुम्ही तुमचं स्वतःचे मालक बनू शकता. जर तुम्ही इतरांचं ऐकत राहिला तर काही शक्य नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. काय टार्गेट आहे ते स्वतः ओळखायला शिका. नाहीतर इतरांनी सांगायची तुम्हाला गरज आहे. तर असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. अशीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही मला खूप सारा सपोर्ट करताय म्हणून तुमचा परत मनापासून थँक्यू. आणि प्रीती लाईफ ह्या चॅनलमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी प्रेरणा भेटणार आहे आणि तुमच्यामुळं मला पण भेटणार आहे. तर नक्की छान छान अशा कमेंट्स करा. तर इथं ब्रेकफास्ट माझा तयार झालेला आहे. तर सर्वांनी या ब्रेकफास्ट करण्यासाठी. तशाच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भेटत जाईल आणि नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.